या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. पुण्यातून 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन्ही संशयितांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. सुफियान फुलारी, तौफिक सय्यद अशी त्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान एमडी ड्रग्जची किंमत प्रतिग्रॅम 3 ते 5 हजार रुपये आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील काही जण हे ड्रग्ज सतत घेतात. एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांवर सोलापूर शहर ग्रामीण पोलिसात 3 वर्षात 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत. आता सोलापूर शहर पोलीस ही साखळीत शोधत आहेत. सुफियान हा मूळचा बुरहाणपूर तालुका अक्कलकोट येथील रहिवासी असून तो यापूर्वी ही ड्रग्ज घेऊन सोलापुरात आला होता अशी माहिती जेल रोड पोलिसांनी दिली. सोलापूर ग्रामीण व शहर पोलिसांनी यापूर्वी देखील एमडी ड्रग्ज घेऊन आलेल्यांवर कारवाई केली आहे. एमडी ड्रग्ज नियमित घेणारे सोलापूर शहर ग्रामीण मध्ये आहेत. त्यांना अवैध व्यवसायातील तरुण ड्रग्जच्या मागणीनुसार त्यांना ड्रग्ज पुरवठा करतात. सुफियान हा त्याच्या संपर्कातील लोकांना ड्रग्ज देण्यासाठी येत होता. बुधवारी 22 एप्रिल रोजी जेल रोड पोलिसांनी सुफियान व तौफिक या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. यातील तौफिक विरुद्ध पुण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर सुफियान हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पण पुण्यात चुलत भावाकडे ट्रॅव्हल्स व्यवसायात कामाला होता. त्याला सोलापूर शहर जिल्ह्यातील माहिती असल्याने तो नेहमीच सोलापुरात येत होता अशी माहिती समोर आली आहे. सोलापुरातील कोणाकोणाच्या तो संपर्कात होता याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी जेल रोड पोलिसांनी त्या दोघांचेही मोबाईल जप्त केले आहेत. मुंबईहून एमडी ड्रग्ज घेऊन सुफियान व तौफिक हे पुण्यातून सोलापूरला आले होते. मुंबईतून त्यांनी कोणाकडून ड्रग्ज आणले होते त्याच्या शोधासाठी जेल रोड पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. पोलिसांनी तौफिकला बरोबर नेल्याचेही सूत्रांनी सांगितले. सोलापूर शहरामध्ये काही इसम जे ड्रग्ज विक्री करताना संशय पोलिसांना पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला. काय नेमकं प्रकरण कशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली? बरोबर आहे. काल जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी गोपनीय माहितीवरून एका गाडीमध्ये अंमली पदार्थ येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आमचे डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी जेल रोड पी आहे हे त्या गाडीचा मागोवा घेण्यासाठी रोडवर पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान गाडी विजापूर वेस्ट ते रूपभवानी मंदिराकडे जाताना दिसली. त्यांचा पाठलाग करता ते रूपभवानी मंदिराकडून तुळजापूरच्या दिशेने गेले. तुळजापूर रोडला लागतात जो टोलनाका आहे तिथे टोलनाक्याला आपल्याला पुढे जाता येणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्या गाडीने परत युटर्न घेतला. मागे पोलीस गाडी पाठलाग करतच होती. युटर्न घेऊन रस्त्यातच ती गाडी अर्धवट सोडून त्यातले दोन्ही तरुण शेतातून पळून जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात पोलीस पथक तिथे पोहोचलं आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सदरील इसमांची नाव तौफिक सय्यद आणि फुलारी हे दोन्ही आरोपी पुण्याचे राहणारे आहेत. एक हडपसर आणि एक पुणे सबर्ब मधलाच राहणार आहे. आणि या दोघांना ताब्यात घेऊन यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्यासोबत एकूण 47 ग्राम एमडी ड्रग्ज मिळालेला आहे. या दरम्यान या संदर्भात आपण जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आणि पुढील तपास सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.